रेश्मा पाटे. आज आपण जाणून घेऊया ब्राह्मी आणि शंखपुष्पी ह्या दोन वनस्पती पुरुषांच्या शुक्राणूंसाठी किती उपयुक्त आहेत याविषयी आज आपण माहिती घेऊयात. बऱ्याचदा आपण शतावरी, अश्वगंधा, सफेद मुशी, शुक्रवृद्धिकर असं आपण म्हणत असतो. पण अशाच वेळेला जेव्हा आपण ब्राह्मीसारखी वनस्पती किंवा शंखपुष्पीसारखी वनस्पती शुक्रधातूची पोषणासाठी किंवा त्याची मॉर्फॉलॉजी चांगली होण्यासाठी देतो तेव्हा नक्कीच पुरुषांना त्याचा फायदा होतो. बऱ्याच पुरुषांना स्ट्रेस फॅक्टर जास्त असतो, त्याचाही इम्पॅक्ट आजकाल शुक्रधातूंवर खूप परिणाम होत असतो. सो आम्ही त्याच्यासाठी ब्राह्मी चूर्ण रात्री 1 चमचा घ्यायला सांगतो. मग ते तुम्ही गरम पाण्यासोबत घ्या, तुपासोबत घ्या, त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. कारण असं म्हटलं गेलं आहे की आपलं शरीर हे सप्तधातूंनी बनलं आहे. मग त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. मग जेव्हा मज्जा धातूचं पोषण ब्राह्मीने होतं तेव्हा त्याच्यानंतर पुढचा जो धातू आहे शुक्रधातू त्याचंही पोषण होतं. म्हणून ब्राह्मी हे शुक्राणूंसाठी खूप चांगली आहे. तर रात्री तुम्ही ते घेऊ शकता ज्याने तुमचा स्ट्रेस फॅक्टर पण कमी राहील आणि तुम्हाला शुक्रधातूसाठी सुद्धा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, शंखपुष्पी हा सुद्धा शुक्र म्हणून सांगितला गेलेला आहे आयुर्वेदामध्ये. सो तुम्ही शंखपुष्पी चूर्णसुद्धा रात्री घेऊ शकता. मग तुम्ही ब्राह्मी चूर्ण अर्धा चमचा घ्या, शंखपुष्पी चूर्ण अर्धा चमचा घ्या आणि रात्री तुम्ही ते गरम पाण्यासोबत किंवा तुपासोबत घेतलं तरी चालेल. त्याने तुम्हाला नक्की तुमच्या स्ट्रेससाठी फायदा होईल आणि तुमच्या शुक्रधातूसाठी सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.